हा ओरिजिनल भाजप नाही, हा तर इनकमिंग वाल्यांचा पक्ष आहे। मूळ भाजपवाले तत्व विसरलेले नाहीत, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केलेली आहे। नगर मधलं यश हे ओरिजिनल कुठल्या पक्षातले, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं यश आहे का, तो 2000% यश आहे, ते मान्यच केलं पाहिजे। पण ते भारतीय जनता पक्षाचंच यश आहे का इनकमिंगचं यश आहे, ह्याचाही वास्तव आपण एक डेटा अनालिसिस म्हणू, म्हणजे तो प्युअर भारतीय जनता पक्षाचा वोटर आहे का, ज्या कारणांमुळे कुठल्या कारणांमुळे कोण कुठे गेला आता ह्याच्यात मला पडायचं नाही। अनेक वर्ष जे वेगळ्या पक्षांमध्ये काम करत होते त्यातले त्या 124 झाले ना, त्यांचे 124 पैकी आधी सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किती लोक होते याचा पण हिसाब थोडासा आपण सगळ्यांनी मिळून करावा। काँग्रेसकडून खोट्या आकड्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचं आता टीका करत म्हटलंय चित्रा वाघ यांनी। काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा आकडा 26चा 41 कसा काय झाला, असा खोचक सवाल आमदार चित्रा वाघ यांनी आता विचारलाय। खोटं बोलून स्वतःची पाठ थोपटवून घेण्यात काँग्रेसचा हात कोणीच पकडू शकत नाही, हे खरं आहे। पण काहीही फेकायचं, बरं तुम्ही फेकलं ते कित्येक मराठी माध्यमांनी कुठलीही शहानिशा न करता झेललं सुद्धा। कमाल झाली बुवा। नव्या प्रदेशाध्यक्षांनी खोट्या प्रचार सुरू केला आणि नादात काँग्रेस काहीही आकडे फेकतंय। मीडियाने दाखवलेल्या यादीनुसार काँग्रेसचे एकूण निवडून आलेले नगराध्यक्ष 27, निवडणूक आयोगाने दिली त्यात 26 नगराध्यक्ष निवडून आलेत। मग काँग्रेसने असा कुठला कॅल्क्युलेटर वापरला की त्याची बेरीज 41 आली? माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षांची टोटल 42 आहे। मग सपकाळांना नेमकं म्हणायचंय काय? नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीनं 15,000 कोटी रुपये उडवलेत, असा अत्यंत खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। तर राऊत पैसे वाटल्याचे पुरावे द्या, असं प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजीत पवार ने मिलकर लगभग 15,000 करोड़ उड़ाया है। वोटर्स को पैसा दिया, पैसा पानी की तरह बहाया। तो ये जो देवेंद्र जी आज कहते हैं कि हमें अभूतपूर्व विजय मिला है, ये अभूतपूर्व पैसा बांटने की किमया है। खरं तर संजय राऊत यांनी असे आरोप करण्याच्या आधी एखादा पुरावा असेल तर तो पुरावा माध्यमांसमोर द्यायला पाहिजे होता, परंतु एकही पुरावा द्यायचा नाही। फुकटची बडबड करायची ही संजयजी राऊत यांची जुनी सवय आहे। माझं संजय राऊतांना आव्हान आहे, जर का कोट्यावधी रुपये उधळले असा तुमचा आरोप आहे तर एक पुरावा द्या, एक कच्चा चिटोरा द्या, एखादी व्हिडिओ क्लिप द्या, एखादा ऑडिओ क्लिप द्या। याच्यापैकी तुम्ही काहीही देणार नाही आणि फक्त उधळपट्टीचे आरोप करतायत। 100 कोटी रुपये रोज याप्रमाणे तुम्ही वसुली महाराष्ट्रात केली होती, त्याचा हिशोब केला तर 9.5 लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार संजय राऊत तुम्ही केला, असा मी आरोप करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।